संजीवनी सिनर्जायझर संघाचा प्रतिनिधी लवकरात लवकर पाठवा. बघा पहिला चेंडू हाताळला गेला आणि पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव येताना दिसलेली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाला. नंतर दुसरा बॉल सुमित साठी. यावेळेला चेंडूला पाठवून देण्याचा प्रयत्न विकेटच्या दिशेने. हो चेंडूला मात्र हातामध्ये लपकण्यापासून वंचित राहिले आणि तिथे एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये सुमितने केलं आणि हा झेल धरतीला ताण झालाय. मागाचा मॅच सर्व काही सांगून गेला की किती धावा मोठ्या होतात किती धावे छोट्या. विवेक नाईक कौस्तुभ वसे. ओ चेंडूचा हवेमध्ये पुन्हा एकदा लगातार दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झेल सुटलाय. हे असं व्यासपीठ आहे या ठिकाणी तुम्ही केलेल्या चुकांना लवकरात लवकर माफी नाही मिळत. तुम्ही एकाच चूक तुम्ही चालेल दुसरी चूक चालेल पण तुम्ही वारंवार जर चुका करत राहिलात तर मात्र चुकीने तुम्ही बाहेर सुद्धा जाणार. कारण ही जी मॅच आहे ही लुजर म्हणजे पराभूत संघांमधील मॅच आहे. तुम्हाला मिळालेली ही दुसरी संधी आहे या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व जिवंत ठेवण्याची. तुम्ही जर इथून चुकलात इथून जर का पराभूत झालात तर तुम्हाला मैदानाबाहेर जावं लागेल स्पर्धेबाहेर जावं लागेल आणि ती गोष्ट हजम करण्यापलीकडे असणार आहे. ती न पचणारी गोष्ट आहे. आणि धावपलकरती धाबा जर आपण पाहिल्या तर 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावपलकरती धाबा आहे 3. हार्दिक स्ट्राईक हिंट वरती आहे. पुन्हा एकदा कौस्तुभ वसे बॉलिंग बॅक वरती. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होत असताना अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसेल. बघा एक साम्य आहे दोन्ही संघांमध्ये. कौस्तुभ आणि हार्दिक एकाच टीम मधून खेळतात बॉलिंगला बिलॉंग करतात आणि असं असताना त्यांना माहीत आहेत कौस्तुभ कोणत्या धाटणीची गोलंदाजी करतो हार्दिक कोणत्या धाटणीची फलंदाजी करतो. दोघांची ताकद काय विकनेस काय कमकुवत दुवे काय आहेत मजबूत दुवे काय आहेत या साऱ्या गोष्टी माहीत आहेत. आणि या गोष्टी माहीत असताना धावा बनवणं किंवा धावा न बनवून देणं या गोष्टी तितक्याशा आणि या सर्व गोष्टी कुठे ना कुठेतरी या मॅचवरती तो इम्पॅक्ट टाकताना दिसतील. एक्स्ट्रा चेरपणे धाव येताना दिसली. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. वाईड बॉल आला आणि त्यानंतर कौस्तुभ पुन्हा एकदा राऊंड द विकेट. लवकर बॅट फिरली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आणि तिथून सरळ निघून जात असताना राजेशच्या हातामध्ये आणि हार्दिकने त्या चेंडूला खेळत असताना मात्र त्या चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न नाही केलाय. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सहज सोपा झेल टिपत असताना कौस्तुभने हात जोडलेत. अखेरकार हा तिसरा झेल आणि तो टिपला गेलाय. फलंदाज बाद होत आहेत आणि हार्दिक कर्णधार याला मैदानाबाहेर येताना आपण पाहतोय. डीजे थोडं थांबवतोय. बघा जेवणाचे स्टॉल तिथे चालू झालेले आहेत त्यामुळे तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. सर्वांसाठी लंचची सुविधा करण्यात आली आहे. जेवणाचा स्टॉल ओपन झालाय तो काउंटर ओपन झालाय तरी तुम्ही जाऊन तिथे जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. सर्वांना विनंती आहे आणि आव्हानही. चेंडूचा खेळ शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. साम्यवादी ब्राह्मण क्रिकेट क्लब आयोजित साम्यवादी ब्राह्मण प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं. गेल्या महिनाभराची जी मेहनत महिनाभराची जी काही चर्चा या स्पर्धेची चालू होती ती अखेरकार चर्चा संपली. जी प्रतीक्षा सर्वांना लागलेली होती जी उत्कंठा लागलेली होती ती सुद्धा संपली. तो वेट संपलाय आणि अखेरकार या स्पर्धेचा पहिला दिवस झाला. वेगवान चेंडू फुल लेंथ हाताळण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती मात्र कोणतंही उत्तर नव्हतं. फलंदाज रिषभकडे आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावरती
टीम द सामवेद या संघाच्या. आणि कौस्तुभ ओझेच्या या षटकानंतर थोडं आनंदाचं वातावरण जरूर आहे, कारण पॉवर प्ले मध्ये तितकी मोठी पॉवर दाखवता नाही आली आहे. या इकडे डिझेल आणि त्यानंतर जाऊयात पुढील चर्चेकडे. थँक्यू डिझे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साई आलाय. साईश साई गोलंदाजी मार्गवरती आला आणि साईची येत असताना सद्यस्थिती कौस्तुभने खूप चांगलं षटक हाताळलं. काहीतरी बदल केलाय. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये ज्या वेळेला 22 का 21 धावा एका षटकामध्ये आल्या होत्या, त्यावेळेला कौस्तुभने आपला क्रम समजला आणि तो क्रम समजत असताना हो लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि साईचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असताना वाईट देऊन जातोय. अतिरिक्त धाव धावपलकेमध्ये ऍड होईल. तो क्रम लक्षात घेत असताना पहिल्याच षटकामध्ये तो इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न किंवा ते दडपण आणण्याचा प्रयत्न पॉवर प्लेमध्ये केला आहे. आणि पहिलं षटक 5 धावांचं आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये साईजसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म सेट करून दिला आहे. तिथे सुमित आणि दिशात मात्र हे मैदानाच्या आतमध्ये चेंडू उंच हवेमध्ये. उंचीचा फायदा झाला होता, परंतु चेंडू हातामध्ये नाही राहिला. अजून एक कॅच ड्रॉप. 2 षटकाचा या दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत तिसरा झेल ड्रॉप झालाय बघा. आणि द सामवेदचे कर्णधार संजीवनी सॅनिटायझरच्या संघाच्या कर्णधाराला एनर्जी ड्रिंक देतात. हीच SBPL ची खासियत आहे. इथे फक्त खेळाला एन्जॉय करण्यासाठी सगळे आले आहेत. लाऊड अपील, परंतु त्या अपीलचा प्रभाव पंचांवरती नाही. लेग बाईच्या रूपाने 1 धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसेल. SBPL याचसाठी आहे. या अगोदर जितक्या टुर्नामेंट झाल्या, जितक्या मॅचेस झाल्या, त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपल्या गावासाठी खेळला, आपल्या विभागासाठी आपल्या बाडीसाठी खेळला. आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये येत असताना भिन्न भिन्न संघामध्ये खेळण्याची त्यांना संधी मिळाली. आणि ती संधी मिळत असताना आपसातील प्रेमभाव, आदर आणि मगाशी हार्दिकने खूप चांगलं वर्णन केलं की हा एक्सपिरियन्स थोडासा नवीन आहे, त्यामुळे डगआउटमध्ये बसल्यानंतर कोणाला काय बोलावं, कोणाला काय नाही, त्याचेसुद्धा म्हणजे म्हणतात ना त्याचंसुद्धा भान ठेवावं लागतं. आणि प्रत्येकजण चांगल्या पद्धतीनं रिॲक्ट करतो, एकमेकाला तितकाच मान सन्मान देतो आहे. म्हणजे जे भिन्न भिन्न संघामध्ये खेळायचे त्यावेळेला तो ती एक वेगळी खुन्नस असायची, वेगळं ते बॅटल असायचं, परंतु आता काहीसा वेगळा अनुभव. यावेळेला लॉफ्ट केलं. व्हॉट अ शॉट. शानदार स्ट्रोक बाय दिशांत. चेंडूला पाठवलंय सीमा रेखा बार स्वर्णच्या डोक्यावर 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डिझे. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4-15 धावा धावपलकावरती. आणि असं असताना दिशांच्या बॅटमधला हा षटकार खूप मोठी ताकद देणार आहे, कारण इथून कदाचित मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. राऊंड विकेट येत असताना इनसाइड आउट खेळले. चेंडूला चेंडू गॅप मधून मागे निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूला अडवेल तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये काढायचा प्रयत्न. ये क्या हुआ, ये किसी ने नहीं सोचा था. आणि सर्वाधिक महागडा ठरलेला फलंदाज खेळाडू सुमित नाईक बाद. हेलो, धन्यवाद. ये प्रेशर का था, प्रेशर बहुत था इसके ऊपर, सुमित के ऊपर 45,000 का प्रेशर. ये इतना महंगा खिलाड़ी था, समाज में पहली बार इतना 45,000 में खिलाड़ी गया था. और ये प्रेशर उसके खेला, मतलब खेले में दरम्यान देख रहा था भरत मोरे सर. बघा सुमितच्या चेहऱ्यावरती ते हावभाव सुद्धा आहेत की मी ज्या किमतीला गेलोय किंवा ज्या पॉइंट्सने गेलोय
त्याला बघता मला त्या पॉइंट्सला साजेशी कामगिरी करणं गरजेची आहे आणि त्या जबाबदारीचं ओझं कदाचित त्याच्यावरती मोठा असावं, कारण पहिला जो फटका मारला तर त्याच्यामध्ये सुद्धा इतका कॉन्फिडंटने भरलेला तो फटका नव्हता. ज्या पद्धतीने तो आतमध्ये थांबला, झेल सुटला, जीवनदान मिळालं, सगळं काही झालं, पण दुसऱ्या बाजूने हार्दिकसुद्धा बाद झाला आणि त्यामुळे अजून मोठं दडपण त्याच्या खांद्यावरती आलं आणि त्याला कदाचित तो पेलू शकलेला नाही आहे. फलंदाज सुमित बाद, नवीन बॅटर सुयोग आलाय. फुल ऑन लेन पुन्हा एकदा यावेळेला जडमध्ये टाकण्याचा काही प्रमाणात प्रयत्न झाला, डायरेक्ट हिट झालं, यष्टीवरती चेंडू डायरेक्ट गेलाय, पण रनआउटच्या रूपाने या मागची विकेट आल्या कारणानं रिस्क घेणार नाहीयेत असं काहीसं दोन्ही फलंदाजांनी सांगितलं. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकाप्रती 2 विकेटचं पतन झालंय. अजूनही 2 षटकांचा खेळ न शिल्लक. मागील मॅचमध्ये आपण 34 धावा बघितल्या होत्या, तर 34 धावांसाठी जी सुपर ओव्हर बघितली होती, आता या 17च्या सरीसरीनं धावा पुन्हा एकदा त्याच दिसत आहेत. जर का प्रोजेक्टच्या स्टोअरवरती जर नजर टाकली तर 34 धावा दिसत आहेत आणि 35चं लक्ष भरू शकतं आणि 35 आज सगळ्यांच्याच पसंतीस आलेले आहेत. तिसरा गोलंदाज येईल तोपर्यंत या एक वेळ डीजेला एक मधुर असं गीत आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने. थँक्यू डीजे. 2 षटकं संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुषारच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. जी 2 षटकामधली कामगिरी राहिली त्या कामगिरीला बघता पहिलं षटक 5 धावांचं कौस्तुभने हाताळलं, साईशने दुसरं षटक जे 12 धावांचं हाताळलं. आता तिसऱ्या षटकामध्ये हा ग्राफ वरती जातोय, तिथेच थांबतोय की खाली येतोय हे बघावं लागेल. 17 रन्स. दिशांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. दिशांतने खूप चांगला एक मोठा फटका इथे दाखवला जो स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी केला होता. SBPL मधला तो एक षटकार म्हणजेच कॉन्फिडन्स अप असणार आहे. आता हा कॉन्फिडन्स अप असताना तुषारच्या अगेन्स्ट कशा पद्धतीची बॅटिंग होतीये, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न बघितलं होतं. लेग स्टंपवरती फलंदाज उभा आहे, खूप सारा अंतर आहे, खूप सारी जागा आहे, त्या जागेवरती गोलंदाजी केल्यानंतर कदाचित मी वाचेल आणि हा वाईड लाईनच्या दिशेने मारला गेलेला किंवा टाकला गेलेला चेंडू त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीनं धाव आली नाही बॅट अँड बॉलचा संपर्क आहे. डॉट बॉल. हो, गुडलक स्पॉट रन चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न, चेंडू टोलावलाय, उंच हवेमध्ये गेलाय आणि वाईड इश लॉंग ऑन क्लिअर करत असताना चेंडू रगडले सीमारेखा. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका. हो, पुढील चेंडू जास्तच मागे घेतला. बॅक ऑफ लेन बाहेरच्या दिशेने निघत असताना लवकर बॅकफुटवरती गेले, खूप लवकर पोझिशनमध्ये आल्याने फटका क्लोज केला. तोपर्यंत बॉल उशिराने आला आणि उशिराने येत असताना कोणत्याही प्रकारची धाव त्या चेंडूवरती आलेली नाही आहे. डॉट बॉल येतोय. 23 for 2. 3 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. खूप चांगलं वातावरण, ना गर्मी का डर, बस हवा का एहसास. पुन्हा एकदा दिशांच्या बॅटमधून अजून एक मोठा प्रहार क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय जरूर, परंतु चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा सहजरीतीने पुढे. तिसरीचा प्रयत्न. इथं हे सगळं शक्य आहे. या मैदानावरती तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा तुम्ही भरपूर फ्लेक्झिबल राहणं गरजेचं असतं, त्याशिवाय तुम्हाला इथे फिल्डिंग करता नाही येत. हा इतिहास आहे या मैदानावरचा. तुम्हाला इथले खास कळके माहीत असणं गरजेचे, इथली प्रत्येक कंडिशन माहीत असणं गरजेची, त्याशिवाय तुम्ही इथे सफल नाही होऊ शकत फिल्डिंगमध्ये तरी. 3 धावा धावून कंप्लीट. स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज सुयोग पाटील. तुषारचा हा चेंडू पुन्हा एकदा फॉलोअर लेन, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू मागे निघून गेला. थर्डमॅनच्या दिशेने जिथे डिक्लेअर झोन आहे, सिंगल धाव मिळेल आणि असं असताना पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू तर बाकी आहे. 27 for 2 ही सद्यस्थिती. पहिल्या मॅचमध्ये खेळत असताना कौस्तुभ वझे आणि त्यांच्या संपूर्ण संजीवनी सिनर्जायझर्स टीमला 47 धावांचा पाठलाग करता आलेला नव्हता आणि ती गोष्ट ध्यानात असताना या मॅचमध्ये किमान 40च्या आतमध्ये ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. असं असताना काय त्या 40 पर्यंतचा प्रवास किंवा 40च्या पुढे. एकाचं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर
2 मध्ये तिसरीचा प्रयत्न नाही आहे. बघा जेवढा चान्स वाटत नाही आहे ना तिसऱ्या धावेचा बॅटरना, त्याच्यापेक्षा जास्त डगआउटमध्ये उभे असलेल्या त्यांच्या प्रेक्षकांना आणि त्या प्लेयर्सना वाटते की इथं तिसरी धाव बनली असती. हा उत्साह आहे, SBPL चा थरार आहे. SBPL आमच्यासाठी अशा सर्व शक्यतांना घेऊन आलाय आणि म्हणूनच आम्ही SBPL साठी काहीसा वेळ सुद्धा काढलाय. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 वरती 2. 1 वाजून गेलाय. सगळ्यांसाठी जेवणाचे काउंटर ओपन झालेले आहेत. सो सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. SBPL काय आहे, मागील महिनाभराची मेहनत, आमचे संपूर्ण आयोजन कमिटीतील मेंबर, विशेष कौतुक कुमार नाईक, संतोष म्हात्रे, चंदू वझे आणि विवेकजी नाईक या सर्वांनी जी केलेली मेहनत आहे किंवा त्यांच्या मागे असणारे आमचे सर्व त्यांचे साथीदार, शिल्लेदार, सामदेवी ब्राह्मण क्रिकेट क्लबचे सर्व मेंबर्स, त्यांनी केलेले हे प्रयत्न आणि त्या प्रयत्नानंतर त्यांनी पाहिलेलं ते स्वप्न आणि त्या स्वप्नानंतर त्या स्वप्नाला सत्यात साकारत असताना, अवतरत असताना दिसणारं हे दृश्य, मैदानाची भौगोलिक रचना बदललेलं हे मैदान, ज्या पद्धतीनं या अगोदर इथे स्पर्धा व्हायच्या आहे त्यावेळेला विकेट कशा पद्धतीची असायची, कशा पद्धतीनं आउटफील्ड असायची, कोणत्या आकाराचं मैदान असायचं, ते पूर्णपणे चित्र बदलत असताना इथे संपूर्ण जागेवाल्याने केलेलं सहकार्य आणि आमच्या नवापूरच्या वाडेकरने केलेली ती विकेट, ओ चेंडू चाळीमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना टिपला झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद. थँक्यू टू बीमरचा रिव्ह्यू आहे त्यामुळे पंचांना विनंती आपण चेक करायचंय. आमच्या वाडेकरनी केलेली विकेट, नवापूरचा वाडेकर खूप चांगली विकेट बनवतात आणि त्याने विकेट बनवण्यासाठी केलेली मेहनत सर्व स्पॉन्सरच्या मनापासून फेअर डिलिव्हरी नो नाहीये, त्यामुळे गडी बाद होतील आणि मैदान सोडावं लागेल. सुयोग बाद झाला, शुभमने कॅच घेतली. आता सुयोगची जागा घेण्यासाठी कौस्तुभ आलाय. धावपलकरती धाबा जाऊन पोहोचला त्या 29 वरती 3.1 षटकाचा खेळ झालाय. अजूनही 5 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. 5 चेंडूंमध्ये किती धावा बघितल्या जात आहेत, किती धावा धावपलकात लगावल्या जात आहेत, त्याच्यावरती टार्गेट समोर येणार आहे. आमचे कॅमेरामॅन मिस्टर जयेश खूप चांगली कामगिरी सकाळपासून ते करतायत. DBNची आमची संपूर्ण टीम, नयनजी आणि प्रवीण पाटील. आज समालोचन कक्षामध्ये तुकाराम मांगेले सर आहेत आमच्या साथीनं. खूप चांगली साथ त्यांनी सकाळच्या पहिल्या मॅचपासून आम्हाला या ठिकाणी दिली आहे. आणि आमचे क्रिक हिरोचे हिरो प्रियम खूप चांगल्या प्रकारची स्कोरिंग करतायत, ऑनलाईन स्कोरिंग. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. कोणत्याही प्रकारची हरकत त्या चेंडूवरती बघायला मिळालं नाही आणि नसेल हरकत तर कुठून होणार आहे बरकत. तुम्हाला बरकत करण्यासाठी तर हरकती दाखवाव्या लागतील. चेंडू तुमच्याजवळ येत नसेल तर चेंडूवरती जावं लागेल. अस्मित नाईक आडवा बॅटना पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. गुडलेन स्पॉटवरून चेंडू अशी काही उसळी घेतोय जणू की फलंदाजाला कसा चेंडू हे माहीतच पडत नाहीये. 2 ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती दोन्ही निर्धाव चेंडू. 29 वरती 3. कौस्तुभ पोजे खुश आहेत कारण असाच परफॉर्मन्स काहीसा त्यांना अपेक्षित होता बॉलिंग युनिटकडून. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये आणि हवेमध्ये असताना डिक्लेअर झोनच्या दिशेने गेलाय. 1 धाव पंचांकडून घोषित करण्यात आली. सिंगल स्ट्राईक रोटेट होईल सिंगलने. पण जी स्थिती किंवा जे धावपलक बघितलेलं होतं समवेत संघाने, ते धावपलक कुठे ना कुठेतरी दिसनसं झालं असं मी म्हणेल. कारण शेवटच्या क्षणामध्ये पहिल्या इनिंगच्या आहोत ज्या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. 30 वरती 3 अशी सद्य स्थिती आहे.
30 for 3. सामेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब आयोजित सामेदी ब्राह्मण प्रीमियर लीग आपण पाहतात. SBPL चा थरार. किमान 2 मोठे फटके. जर या 30 वरून 42 पर्यंत धावपलक गेलं, 43चं लक्ष आलं तर मजा येईल. कारण या अगोदर 46चा सामना सुद्धा टफ झाला होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पॅकेटसाठी जात होते, परंतु डाऊन द ग्राउंड शेडला खेळावं लागले. डबल माइंड होते आणि डबल माइंड असताना इथे रनआउटची संधी. ओ डायरेक्ट हिट. व्हॉट अ थ्रो बाय साईश. डायरेक्ट हिट केलं आणि डायरेक्ट हिट करत असताना काम फिट झालाय. फलंदाज बाद. थँक्यू. दिशांत मैदानाबाहेर येतोय आणि द सामवेद संघ पूर्णपणे अडचणीत. आता नवीन फलंदाज निशांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. निशांत नाईक शेवटचा चेंडू खेळण्याची त्याला संधी मिळणार आहे. 31 झालेत. काय 37 दिसतील, काय 35 दिसतील, काय 1 दिसतील, 2 दिसतील, 3 किती या चेंडूवरती किती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. येस, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आणि त्यामुळे टार्गेट काय सेट होणार याच्यावरती नजर आहेत सर्वांच्या. आपली आपुलकी असं काहीचं नाव आहे टी शर्ट वरती. ओह माय गॉड. आपली जयमुली. आपली जयमुनी असं नाव आहे बघा. एवढं लांबून असं वाटलं की काहीच वेगळं नाव आहे. ओ एज अँड गॉन. कॉट बँड विकेट. फलंदाज बाद. निशान आला तसा गेला. गोल्डन डकचा शिकार होतोय. धावपलक 31 वरती थांबलंय. 32चं लक्ष ठेवलं गेलंय. ते संजीवनी सेनर जायजस या संघासमोर. धन्यवाद. भरत मोरे यांचा आवाज आपण ऐकत होता. सामेती ब्राह्मण प्रीमियर लीग अर्थात SBPL. चला सामेत टीम आपण लगेच मैदानावरती उतरा. क्षेत्ररक्षणाची रचना आपण लावून घ्या आणि सलामीची जोडी मैदानावरती लगेच संजीवनी सिद्धायचर्स जो संघ खेळतोय. धावा जर बघितल्या तितक्या धावा धावफलकावरती नाही आल्यात, पण मागचा एक सामना पाहिलाय जो 35 धावांची झुंज, अटीतटीची झुंज आपण पाहिली होती आणि टाय मॅच झाला होता, बरोबरी सुटला होता. त्यानंतर सुपर ओव्हरचा थरार देखील आपण अनुभवला होता आणि ते पाहता हा सामना देखील तसा होऊ शकतो. पंच मैदानावरती दाखल होतील. पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तर तितकी कदाचित आश्वासक फलंदाजी झाली नाहीये. हा धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीमला आणि नुसता धावांचा पाठलाग नाही करायचा. या स्पर्धेमध्ये आपलं कायम आव्हान जर कायम ठेवायचं आहे. राजेश अडील जर बॅटिंगला आले तर त्यांच्यासाठी सार्थक पाटील यांच्याकडनं प्रत्येक सिक्सरला 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे.
चला सलामीची जोडी आपण मैदानावरती पाठवा आणि क्षेत्रक्षेत्र सजवून घ्या. सामवेद टीम द सामवेद आणि त्यांच्या समोर आहे संजीवनी. चला ओपनिंग पेअर इतका वेळ घेऊ नका, कारण यानंतर देखील आपण पाहिलं तर 6 मॅचेस आहेत, ते 6 मॅचेस पूर्ण करायचे आहेत. आता तर पाहिलं तर दुपारचं आपण 1 वाजून गेलाय. 5 तासाचा अवधी, 5 ते 5.5 तासाचा अवधी आपल्याजवळ आहे आणि त्याच्यामध्ये 6 सामने पूर्ण करायचे आहेत. त्याच्यामुळे कुठेही वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. संजीवनी टीम चला आपली ओपनिंग पेअर पाठवून द्या. आणि द साम्य टीम आपल्याला विनंती, आपण देखील क्षेत्राची रचना सजून घ्या. जसे आजच्या दिवसामध्ये चर्चा झाली होती, सामेती ब्राह्मण प्रीमियर लीग याचं आयोजन नियोजन करताना फार मोठी मेहनत आयोजकांची आहे. या मैदानाची डागडुगी असेल, विकेटची उभारणी असेल, या सर्व गोष्टी आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना महत्त्वाचा असतो. प्रायोजकांचा भाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे. स्पॉन्सर्स या स्पर्धेला नेहमीच ऊर्जा देण्याचं काम करतात. बत्तीस धावा. चला जास्त वेळ जातोय. आयोजक पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतात की इतका वेळ जाऊन देऊ नका. पंच देखील तेच सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतात. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. शुभम साईश आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुयोग. पहले षटक आता तो पहले षटक फार महत्वाचं आहे. टोटल बडा नाही, लेकिन बॅटल अगर बडा करना है तो विकेट लेना होगा. जर बॅटल मोठं करायचं आहे तर तुम्हाला योग्य ठराविक अंतरानं विकेट घेणं इथे गरजेचं आहे. मॅचला झाले सुरुवात. आडव्या बॅटनं पुढ्यातला चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पडला, थोडासा उसळला, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पहिला निर्धाव चेंडू आला. डॉट बॉलनं समीकरण बिघडेल पण विकेटनं दबाव येईल. विकेट ऑप्शन महत्वाचं आहे. पाठीमागे गेला, हलक्या हाताने खेळलं होतं कव्हरच्या दिशेनं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोचेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. यानंतरचा होणार मॅच देखील तितकाच महत्वाचा आहे. आखू टप्प्यात चेंडू होतं, भावित खेळ आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. थोडासा वेळ घेतलाय, टाइम घेतलाय तुम्ही. चेंडू फेक करताना थोडासा वेळ तुम्ही घेतला आणि तोच वेळ कदाचित फायदेशीर ठरला दोन्ही फलंदाजांसाठी. यानंतरचा होणारा मॅच सुपरस्टारचा संघ खेळेल. तो या चालू सामन्यातील विजेत्या संघाशी खेळणार आहेत. व्हाईट बॉलचा इशारा होतो पंचांकडनं. एक धाव अवंतरच्या स्वरूपात. याच्यावरती कंट्रोल ठेवायचा आहे. तुमच्याजवळ बँक बॅलन्स थोडासा कमी आहे तर बँक बॅलन्स कमी, आमदनी अट्टणी खर्चा रुपयावाली गोष्ट कदाचित होऊ शकेल. त्याच्यामुळे खर्च करताना थोडासा विचार करायचा आहे. धावा ज्यावेळेला तुम्हाला कमी आहे, धावांचा पाठबळ कमी आहे, त्यावेळेला एक्स्ट्रा धावा, अवांतर धाव्यांवरती थोडासा कंट्रोल इथे करायचं आहे. आकुटप्याचा चेंडू तर हवेत केला, मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न केला, लेट रिॲक्ट केलं. फिल्डिंग चांगलं झालं पण लेट रिॲक्ट केलं. थोडंसं उशिरा तुम्ही रिॲक्ट केलं. कदाचित लवकर रिॲक्ट केलं असतं तर हा झेल होऊ शकला असता. हा झेल होऊ शकला नाहीये. हाताला लागलाय, झेल निसटलाय. एक धाव देखील या चेंडूवरती पूर्ण झालेत. 32 धावांचा पाठलाग करतोय टीम संजीवनी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, कडेला लागला, चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धावाने धावफलक जाऊन पोहोचेल तो 6 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 32 धावांचा पाठलाग असताना पहिले षटक चांगला हाताळले. इथे एकही मोठा फटका नाहीये, किंबहुना ते खेळण्याची संधी देखील दिली जात नाहीये या पहिल्या षटकामध्ये. पुढे येऊन खेळला, फसवलं थोडंसं. फ्लाइट डिलिव्हरी मध्ये तुम्हाला पुढे खेचलं आणि विकेट. पहिल्या षटकामध्ये गडी बाद.
थँक्यू. रिप्ले पाहिला तर लक्षात येईल मागे देखील तसं त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिलं षटक चांगलं हाताळले. 32 धावांचा बाटला करायचा होता आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ते 6 धावा पहिल्या षटकामध्ये येत असताना आपण ज्या पाहिल्यात. आता 18 चेंडू आणि 26 धावा. बरोबर मागचा मॅच देखील असाच होता. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावलकावरती 6. मागचा मॅच पाहिला होता असाच 18-26 चा मॅच होता आणि 18-26 चा रंगलेला सामना आपण पाहिला होता. आता गोलंदाज सज्ज होतोय सुमित. स्ट्रायकर एंडला शुभम, नॉन स्ट्रायकर एंडला कौस्तुभ आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते शुभम. 18 बॉल 26, 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. मागचा मॅच असाच सुपर ओव्हर झाला होता. 18-26 चा सामना. 18-26 चा सामना. क्रॉस बॅटर फटका. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली त्याच्या डोक्यावरनं, त्याच्या डोक्यावरून चेंडू पार झालाय. SBPL षटकार. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी चांबडी ही चमकते. थँक्यू. पहिला अंदाज घेतला, थोडीशी वाट पाहिली, त्यानंतर अक्रॉस लाईन खेळणं, चेंडूला पाठवलंय ते मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. 18-26 च्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार. आता पुढे आले. मागे जागेवरनं फटका खेळला होता. आता पुढे येऊन पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डान्सिंग डाऊन द विकेट. एक चेंडू पाहिला त्याच्यावर त्याचा षटकार आपण पाहिलाय. या डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडूचा खेळ इथे होतोय. भरपूर काही चाललंय. मागे डगआउट मध्ये देखील आवाज येत आहेत की कसं खेळायचंय, कुठे खेळायचंय, केव्हा खेळायचं, कशा पद्धतीनं खेळायचंय. बाउन्सर अशा वेळेला भाव वापर होणं गरजेचं आहे. एक तर कमी धावसंख्या आणि कमी धावसंख्या असताना तुमच्याजवळ 2 प्रकारचे चेंडू असणं गरजेचं आहे. आयदर नोज आयदर टोस. एकदा नाकाजवळ ना वेगाने चेंडू काढा, नाही तर मग टो क्रशर यॉर्कर हाताळा. हा बाउन्सर होता. बाउन्सर चेंडू हाताळला गेला होता. आता खाली राहिला थोडासा खालीवर राहतो चेंडू. मातीची विकेट आहे, नव्याने बनवण्यात आलेली विकेट आपण बघतोय. मातीची विकेट आणि त्याच्यावरती खाली राहिलेला चेंडू होता. 1 धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. धावा तर ते धापलकावरती 13, 13 धावा धापलकावरती आहेत. 32 चा पाठलाग आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 धावा अजूनही करायचे. 14 बॉल 19 समीकरण. टाळ्यांचा गजर आलाय गोलंदाजासाठी. टाळ्यांचा आवाज आला या आपल्या खेळाडूंसाठी. टाळ्यांचा आवाज आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि टाळ्यांचा गजर झालाय. या सामन्यामध्ये अजून झुंज द्यावी आणि त्या दृष्टीनं हा टाळ्यांचा गजर आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू या षटकातील. पुढे आले पण आवाज आला पंचांच्या बोर्डवर. शेवटच्या चेंडूवरती विकेट आलाय. कौस्तुभला परतावा लागलाय. बिग विकेट, बिग ब्लो. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत दापलकावरती 13, 13, 32 चा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू आणि धावा करायचे ते 19. हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेनं. 12 चेंडू 19 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहे दापलकावरती 13, 13, 12 बॉल 19 ची आवश्यकता आहे. मागचा सामना देखील अशाच पद्धतीने आपण पाहिला होता, ज्यावेळेला फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर 12-23 चा मॅच 3 धावा खर्च केले होते, ते आपण पाहिला होता. आता 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होते राजेश, पण ते नॉन स्ट्रायकिंगला असतील. सार्थक पाटील यांच्याकडनं राजेशसाठी कॅच प्राइज आहे प्रत्येक सिक्सरसाठी 1000 रुपये. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर बॅट्समन रेडी झालेत. शुभम आणि कुणाल पाटील यांच्याकडनं देखील कॅच प्राइज आहे. राजेश यांनी जर षटकार ठोकला तर 500 रुपये. पैसा दोन्ही बाजूने लागलाय.
पुण्यातला चेंडू होता बॉटमॅनचा वापर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्यांना टिपला जाईल. शुभमच्या खेळीला आलाय पूर्ण विराम आणि पहिल्या चेंडूवरती केलाय वार. पहिल्या चेंडूवरती पलटवार. विकेट गॉन. थँक्यू. बघा रिप्ले पाहिलं तर कदाचित लक्षात आहे फुलरले डिलेवरती बॉटमॅनचा वापर केला पण तितकं एलिव्हेशन साधू शकलं नाही आणि चांगला झेल टिपलाय कौस्तुभनं. कौस्तुभचं कौतुक केलं जाईल कारण बरोबर धावत आली आणि त्यानंतर काय झेल टिपलाय. अंडर प्रेशर दबाव होता प्रेशर होता आणि त्या प्रेशरमध्ये टिपलेला कौस्तुभनं कौतुक करावं असा हा चांगला झेल टिपलाय. आणि आता गोलंदाज नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय अस्मित. चला ज्या वेळ 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 जास्त धावून देऊ नका. जेवणाची व्यवस्था जेवणाचा काउंटर चालू आहे. ज्याने अजून कधून लंच केला नसेल त्यांनी तिथे पोचा. लंच काउंटर चालू आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय अस्मित. पहिल्या चेंडूवरती विकेट गेलाय. आज काय झालंय SPPL सामेदी ब्राह्मण प्रीमियर लीग एकापेक्षा एक सरस सामने पाहतोय. अपील केलं होतं पायाला लागलं आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव जी डिक्लेअर झोन मध्ये जाते. आता समीकरण बघणं गरजेचं आहे. एका बाजूला राजेश आहेत. राजेश यांच्या वरती एक कॅश प्राइज लागले. सार्थक पाटील प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. कुणाल पाटील यांच्याकडनं प्रत्येक सिक्ससाठी 500 रुपये. असाही शेअर मार्केट शुक्रवारी 5 वाजलं का बंद होतं संध्याकाळी. पण काय झालंय सामेदी ब्राह्मण प्रीमियर लीग आहे ना आता आज सकाळी कुठे तो शेअर मार्केट चालू झालाय. वाढत जाणार आहे शेअर सेक्से जो खाली जातो ना तो खाली नाही जाणार वाढत जाणार किंवा वाढत जाणार. 500 वरनं 1000 1000 वरनं 2000 2000 वरनं कदाचित तो 4 आणि 5 हजार वरती जाण्याची शक्यता पुढच्या 2 दिवसामध्ये नाकारता येत नाहीये. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता खेळायचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन खेळाय चेंडू जवळ जाईल. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल. एकच धाव. समीकरण बघणं गरजेचं आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 15. 9 चेंडूचा खेळ आहे आणि 9 चेंडूमध्ये 17 धावा. 9 चेंडूचा खेळ आहे 17 धावांची आवश्यकता आहे. 17 आहे तो खतरा आहे लेकिन किसके लिए कोणासाठी खतरा है ऐसा देखा जाए तो खतरों के खिलाड़ी ज्यादा या भारत में है. आता सिगरेटच्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं इंजुरियस टू हेल्थ सेहत के लिए हानिकारक आहे तरी घेतात. त्याच्यामुळे खतरों के खिलाड़ी जास्त इंडियामध्ये आहेत भारतमध्ये आहेत. सेहत के लिए हानिकारक है लिखा जाता है पण ऐकतो कोण बघतो कोण. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. बॅटला लागला आतल्याकडे लागला होता चेंडू. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता कहाणी येऊन ठेवले 7 चेंडूचा खेळ आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सामेदी ब्राह्मण प्रीमियर लीगचा संघ रगलाय 16. गाव झालाय गोळा. धावा करायच्या 7 मध्ये 16. 7 मध्ये 16 करायचे आहेत. 7 देण्याची वेळ आहे 7 निभावण्याची वेळ आहे किंबहुना 7नं उभा राहण्याची वेळ आहे. हम 7 है त्याऐवजी हम एक साथ है. 7 बॉल 16. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू. फुलरे होता बॅक टू द बॉलर खेळले. एकापेक्षा एक सरस सामने झाल्यात. एकापेक्षा एक चांगले रंजक सामने झाल्यात. याही सामन्याचा रोमांच शिगेला पोहोचलाय. उत्कंठ शिगेला पोहोचलेली आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आहे. 6 5 16 तर 16 देखील आहे. 6 बॉल 16. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. सामेदी ब्राह्मण प्रीमियर लीग अर्थात SBPL 2025 12-19 वरचा मॅच आता आलाय. 6 बॉल 16. चला वेळ पंच सांगताय जास्त वेळ घालवू नका नाहीतर येणारी वेळ काय घेऊन येईल ती सांगता येणार नाही.
भरतजी मोरे यांनी म्हटलं होतं की वेळ आणि खेळ कधी बदलेल सांगता येणार नाही. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेले सांगता येणार नाहीये. आता वेळ तुमची चांगली होती पण तुम्ही वेळ घेतलाय, टाइम तुम्ही घेतलाय. वेळेचं गणित जुळवायचा. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. शेवटचे षटक हाताळतायत कौस्तुभ. बाकी कौतुक झालंय त्याचं. पण पहिला चेंडू होता आडव्या बॅटनं खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, त्यानं टिपलाय झेल. पहिल्या चेंडूवरती विकेट गॉन. थँक्यू. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता, थोडासा शांत होता तिकडे. खेळाडू शांत होता का दिशांत होता? शांत होता, दिशांत होता. दिशांना टिपला चांगला झेल. पहिल्या चेंडूवरती विकेट. पण असं घडलं होतं मागचा सामना आठवा, ज्यावेळेला RR रेंजर्स आणि सुपरस्टारचा मॅच चालू होता त्यावेळेला देखील असाच पहिल्या 2 चेंडूवरती धावा नाही झाल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती किंबहुना 4-17 मॅच फिरला होता. 4-17 मॅच फिरला होता. आता 5 चेंडूचा खेळ आहे आणि 5 चेंडू मध्ये करायच्या 16 धावा. निशान आता बॅटिंग वरती. तुषार कॅच घेतलाय दिशांनं. तुषार असं आपण सांगू जर त्याने सिक्सर मारला तर. सिक्सर. ओ नो 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 नो. पंचांनी पण सांगितले. एका थोडासा समांतर गेला होता त्यांचा आणि त्यांनी सांगितले, पंचांनी सांगितले इट्स अ बीमार, नो बॉल. असं घडलं होतं त्या मॅच मध्ये. फ्लॅशबॅक मध्ये द्या पुन्हा एकदा ते सांगतो. ज्यावेळेला एक वाईट बॉलला होता, मागे धाव आली होती, 2 धावा एक्स्ट्राने आल्या होत्या. आताही 2 धावा एक्स्ट्राने आल्यात. या एक्स्ट्रा धावा असा वाईट, नो बॉल, नो वाईट. संघाची परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागणार नाहीये. म्हणून म्हटलं ना वेळ जास्त घेऊ नका. वेळ तुम्ही घेतलाय. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 5 चेंडूचा खेळ आहे आणि आता 14 धावा करायच्या आहेत. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर याला फलंदाज अजय ज्यांच्यासाठी कॅच प्राइज आहे. पटका खेळायचा प्रयत्न होता तोवर तरी पोटी जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धापल. एका बाजूला राजेश, दुसऱ्या बाजूला तुषार. संघाची धावसंख्या 19. 4 चेंडू आणि 13 धावा. काही नाही झालं तर काही जण सांगायचे बाबा एकदाच 3-13 करून टाक. आता 3-13 नाही तर 4-13 आहेत. 4-13चा मॅच आहे. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच मध्ये एलिमिनेटर आहे. एलिमिनेटर आहे. फुलर लंडीवरती खेळलाय. चेंडू जातोय जोपर्यंत लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड करेल, थ्रो करेल. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. कौस्तुभचं कौतुक केलं जातं. कौतुकसाठी तिथे टाळ्यांचा गजर आलाय. पण दुसऱ्या बाजूला राजेश आहेत. कॅश प्राइज आहे सार्थक पाटील यांच्याकडनं. षटकार टोका 1000 मिळवा. कुणाल पाटील कडनं षटकार टोका 500 मिळवा. 3 चेंडूचा खेळ आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 12. हा मॅच महत्वाचा आहे. हा मॅच बॉल आहे. या चेंडूवरचा चौकार, या चेंडूवरचा षटकार. डॉट बॉल आलाय. कौस्तुभचा चेंडू होता. डॉट बॉल आलाय. बाजूला बघितलं तर भगवे ज्यांच्या डोळाने फडकत कारण वारा वाढलाय. हवेचा वेग वाढलाय. मॅच मैदानावर तो वारा मॅचचा चढलाय पारा. चुकीला नाही थारा. आणि डगआउट मधून आवाज आलाय राजेश भावा 2 चेंडूवरती 2 सिक्सर मारा. 2 चेंडूवरती 2 सिक्सर मारा. 2-12चा मॅच. 2 चेंडू 12 धावा. मिस केला या चेंडूला. धावाच्या स्वरूपात गडी बाद झाले. शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता. हलकीशी धून ऐकूया. बघा या मैदानावरती असं घडू शकतं. मागे 34 डिपेंड झाल्यात, आता 31 डिपेंड. 31 धावा. हलकीशी धून डीजे वरती ऐकूया आणि येऊया. नवीन बॅट्समन जाण्यासाठी इतका वेळ लावू नका. शेवटचा बॉल आहे. नॉन स्ट्राईकला आपल्याला उभं राहायचंय. बघा तुम्ही घेतलेला वेळ कदाचित संध्याकाळी आपल्याला वेळ उरणार नाही. इतका वेळ घेऊ नका की संध्याकाळी मॅचचं शेड्यूल पूर्ण करताना आपल्याजवळ वेळ राहणार नाही. जसं आयुष्यामध्ये म्हणतात ना, पैसा कमाने के लिए इतना समय खर्चा मत करो कि कल को वो समय खर्चा करने के लिए मतलब समय नहीं बचेगा पैसा खर्चा करने के लिए. तसं वेळ जास्त घेऊ नका. शेवटचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक झालाय. स्वतः
कौस्तुभ येतात, झेल टिपल्या गेल्या नाही आहेत, पण 31 धावा डिफेंड झाल्यात. 31 धावा डिफेंड झाल्या त्या मैदानावरती आणि हा एलिमिनेटरचा मॅच जिंकलाय टीम अभेदा मॅच जिंकलाय आणि